तर चला, गुरुवार विशेष आपले व्हायलेत कांदा भजे, हो ना. हे आमच्या आवनची रेसिपी आहे. बघा बघा आता खाली काय काय टाकले. कांदा, मिरची, हां अद्रक, लसण, हां बारीक तुकडे करून ना. ओवा, जिरे हां आणि मीठ. मीठ संपलं. एवढं टाकले. बघ कांदा हे बारीक चिरून, कारण गोल भजे करायचे आहे ना. गोल भाजी. आणि लांब का कांदा, जर कडक भजे करायचे असले तर कांदा भजे आहे ना, त्याला पाणी लागत नाहीये. ह्याला जे आहे ते पाणी लागते. आता ह्यांच्या चहा असं कुणाला भेटते सांगा बरं खायला. हे पा इकडं कढई ठेवली आहे. बाकीचा मी माझा स्वयंपाक करून घेतलाय. आता मला वाचायची पोथी, गुरुवार आहे तर ह्यांचे भजे घुस तर माझी पोथी वाचणं होती. तर इकडं काय हे पा ह्याच्यात मस्त अशी आमटी कोणी वरण म्हणते, आम्ही तर वरणच म्हणतो बाई, आमटी वगैरे काही म्हणत नाही आहेत. हे वरण असं मस्त ह्याच्यात केली आज टोमॅटोची भाजी, मस्त अशी टोमॅटोची चटणी. खूप सुंदर रेसिपी, काही शेअर केली नाही आहे, साधीच आहे. कधी अजून एखादी वेळेस ह्याच्यात पोळ्या करून ठेवल्या, आता ह्याच्यात भात लावला आहे. आता त्यांचे भजे घुस तर माझी पोथी होती वाचणं. आणि इकडं बघा मस्त अशी पूजा पण मांडून घेतली माता लक्ष्मीची. हे दिवा वगैरे राहिला लावायचा, बेलपत्र होतं, बेलपत्र आमच्या जाऊबाईने दिलं. तर दिवा ते आता राहिलीच, पूजाच राहिली अजून करायची. तर आता चला करून घेते पूजा. मस्त असा हार वगैरे स्वामींची सकाळीच झाली आहे. तर चला ताईंनो आता पोथी वाचून घेते. तर हे बघा आमचे भजे असे तयार झालेत, मस्त असे राऊंड भजे म्हणायचे ह्याला. छोटा बारीक कांदा चिरून. तर आमच्या आहुनी केलीत बघा, मी नाही केली, इथंच थांबले. तर त्यांचीच रेसिपी आहे. ताईंनो हॉटेल वगैरे होतं त्यांच्या पप्पाचं, त्यांना पुरी भाजी सगळे ते, चहा कॉफी मिशन. हे बघा किती छान टेक्चर आलं आहे पिठाला सुद्धा, मस्त असं. कसे झाले तर मला उपवास आहे, तुम्हीच बघा आता खाऊन. तर चला घेते आता. मस्त तयार झाले ताईंनो. तर सर्वांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजणी. आणि मी अलका उमेटे चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार, गुरुवारची माझी पूजा आहे. दरवेळेस गुरुवारची पूजा असतीच आहे. तर आता करायली पूजा, सगळं आवरून घेतलं. मी पण थोडीशी फ्रेश झाले, स्वयंपाक करून घेतला. आणि जसं की तुम्हाला दाखविलं आमच्या हो करायला भजी मस्त एक नंबरमध्ये करते. तर करा म्हणलं. हे आले तर बघा तिची पुस्तकं तिनं ऑनलाईन मागविली. ते आले तर आलेच तिची, ती काढली बाई. खूप वजन येतं, मला काही होत नाही काढणं. ते मी काही काढली नाही तर काही नाही, तसेच ठेवून दिले. दिवा वगैरे लावून ती काडीपिठी कुठं ठेवली की मी हाय दिवा लावून घेते. त्याच्यात कापूर राहिलाय ठेवायचा. आणि अजून आमच्या आंटीला कुठं फुलं भेटायलीत की बघा, इतके सुंदर फुलं. हे पहा तुम्हाला जवळून दाखवते मी. तर हे असे फुलं, हे पहा जास्वंदीचे मस्त असे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे. हे पण हे असं वेगळाच कलर आहे त्याचा, पण खूप सुंदर आहे बरं का. हे बाकीचे गुलाबाचे हार जे आहे हे विकत आणले. बेल पण त्यांनीच दिलाय, बेल वाहिलेला बेल पण त्यांनीच दिलाय. आणि शमीपत्र पण दिलंय. आता ते उद्या वाहते गणपतीला म्हणलं. आता तर पूजा आता कशाला हे करू. शमीचं झाड आहे त्यांच्यापाशी, तर रोज देतात ताईनं वाट लावून आठवणीनं. तर मी रोज देवाला मी पण वाहत असते. चला म्हटलं देतातच तर कशाला ठेवून द्यायचं तसं, म्हणून मी पण वाहून घेते फुलं. तर आता पोथी घेते अगोदर वाचून, आणि नंतर आरती वगैरे नैवेद्याला. आता खीर गेल्या वेळेस खीर केली, एवढी सुंदर झाली ना की ह्यांना आमच्या बँकेत न्यायची होती द्यायला कुणाला तरी. काय गणपती म्हणून इथं सुपारी ठेवलेली, त्याची पण पूजा करून घेते मी. ओम क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभवने देव सर्व कार्य सुसर्वदा. हे कुंकानं काय व्हायलंय ना मला की नाही बघा ताईनं, खाजवायच लागलंय. त्याच्यामुळे मी नाही तर पहिलं कुंकू आणि हळद दोन्ही पण लावत होते, पण ते खाजून खाजून काय झालं तर पूर्ण असं काळं झालं होतं. तर आता बंद केलंय, तर आता बंद झाले. आता टिकलीवर थोडंसं लावते. तर काही असेल उपाय तर सांगा ताईनं, नक्कीच बघा. मला कारण आवडतंय असं लावायला. आता टिकलीवर हे असं लावावं लागेल. हे बघा उगं छोटस बाजूला साईडला लागलं का की झालं खाजवायला. असं एक 10 मिनिटात खाजवायला चालू होतंय, आणि नंतर मग काळं पडतंय, पुन्हा काळे वन पडायले. पण काळे पडणार का त्याचं काही नाही मला, पण ते खाजवून खाजवून काय व्हायला लागले, आग व्हायला लागली ना त्या पूर्ण अशा ह्याची कपाळाची माझ्या. त्याच्यामुळे आता मग बंद केलं मी, टिकलीवर लावते या असं थोडंसं जसं आहे तसं. तर चला आता घेते पोथी वाचून ताईनं.
श्री गणेशाय नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री लक्ष्मी देवी लक्ष्मी कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा. वार आहे जरा दमान. तर चला, पूजा झाली, स्वयंपाक झालाय, आता राहिली होती खीर. तर खीर टाकताना दाखव, आमच्या मम्मीचा फोन आला तेवढ्यात. तिला बोलत हे केलं, तिला बोलले. तर हे पाशी आता खीर तर एवढी फेमस झाली ताईनं माझी, काय सांगू तुम्हाला. सकाळच्या डब्याला पण न्यायची. आता काय त्याच्यामुळे ह्यावेळेस गेल्या वेळेस थोडी केली, पण ह्यावेळेस जरा जास्तीचीच केली. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. हे पहा मस्त अशी. आणि मला ही आवडली बरं का दुसऱ्या दिवशी खायला. 2च घासाची राहिली होती आणि ह्यांना न्यायची होती बँकेत. मी म्हणलं आता एवढीशी कुठं नेतात, कारण साहेब लोक ते असते तर मग देता येते म्हणून थोडीशी जास्त केली. सकाळी गरम करून दूध टाकून देत असते या. खूप छान होती बघा ताईनं. साबुदाणा टाकायचा थोडासा, उगं चमच्याभर साबुदाणा. इतकी न चव तर इतकी छान लागते ना, मस्त 1 नंबरमध्ये. साधी नाही लागत अशी, पण साबुदाणा जर टाकला तर 1 नंबरमध्ये लागते. तर कशी वाटली पूजा कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. मेहंदी लावली आज केसांना मस्त अशी निशाची. खूप छान झालीत केस मेहंदी लावल्यामुळं. आमच्या आहोनी गजरा आणते तर, मला बी आणते तर, आणि देवाला बी आणते तर. मी थोडाच घेत असते. आता उद्या शुक्रवार असते, मग देवीच्या फोटोला मला आवडते घालायला, म्हणून मी ते देवीच्या फोटोसाठी ठेवून देत असते. एक त्याच्यातला चुग्ग थोडा एवढाच घेतला. लय नाद लावतात, लाव 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 म्हणून. 3 आणतात ते, एक मला, एक स्वामींला, एक महालक्ष्मीला. पण मी ठेवीत असते उद्याच्या शुक्रवारसाठी. त्याच्यातला थोडा घ्यायचा, थोडा ठेवून द्यायचा. ह्या टायमाला कुठं कार्यक्रम काही असलं म्हणजे छान वाटतंय ताईनं. आता आपल्याला हे तुला लावलेला काय पुन्हा देवाला उपयोगाला बी येत नाही, असं होतंय. त्याच्यामुळे मग थोडाच लावला. तर कशी वाटली पूजा वगैरे. चला आता नैवेद्य दाखवून घेते मी. तर चला नैवेद्य दाखवून घेतला. हे आरतीचं ताट आपलं नैवेद्य. इकडे इकडे लक्ष्मीला आज काय केलं वेगवेगळंच ठेवलं बघा. अगोदर पूजा करताना मी लाडू ठेवला होता, हे शेंगदाण्याचा, हे पाणी. आता ही वाटी ठेवली. इकडं स्वामींला ठेवून घेतली अशी. आणि इकडं देवाची देवाऱ्यात अशी मस्त. तर कशी वाटली माझी पूजा सांगायला अजिबात विसरायचं नाही. नारळ बघा आपलं किती वाढायले. हे पा इथपर्यंत गेले, आता त्या वरच्या फोटोपर्यंत गेले बघा. खूप सुंदर आले नारळ, मस्त झाले. आता त्याला एक कुंडी मोठी आणायची या, आणि मस्त असं ना ह्याच्यात लावून घ्यायचंय. तर चला ताईनं व्हिडिओ कसा वाटला, माझी पूजा कशी वाटली अजिबात सांगायला विसरायचं नाही. बघा मुकुट तर इतका सुंदर आहे ना ताईनं, मस्त असा. तर चला, नवीन कोणी असताल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. एक लाईक करायला काहीच जात नाही ताईनो, लाईक नक्की करत जा. तर चला ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.